नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चाय ट्यून्स अँड चेक इन्स. सो आज एकदम नॉर्मल सेट डाऊन व्हिडिओ बनवतोय आम्ही, कारण आज आहे वर्ल्ड बुक डे, जागतिक पुस्तक दिवस. सो 23 एप्रिल रोजी विल्यम शेक्सपियर यांचा बर्थ डे आणि डेथ अॅनिव्हर्सरी असल्या कारणाने युनेस्कोने डिक्लेअर केलेलं की 23 एप्रिल विल बी सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड बुक डे. सो बेसिकली हे दिस इज टू प्रमोट लिटरेचर टू रीडिंग ॲज वेल. सो त्यासाठी हा जागतिक पुस्तक दिवस साजरा केला जातो. And some amount of copyrights awareness as well, Right. because every content has some value, right? त्याच्यामुळे हा हा डे सेलिब्रेट केला जातो. ओके, मग म्हणून आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. ओके, सो ह्यामध्ये आम्ही म्हणजे आमच्या डेली लाईफ मधला एक छोटासा पार्ट, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग अँड हाऊ and what impact it brought in our life. Right. Okay, so ह्याबद्दल थोडंसं सांगणार आहोत. So I'll start with my experience. Okay, so मी ऑनेस्टली कधीच असा ऍक्टिव्ह रीडर नव्हतो. बेसिकली रीडिंग वॉज नॉट माय टाईप. ओके, माझ्या लेजर टाईममध्ये मी कधी पण जस्ट झालं माझं वर्क वगैरे संपलं वगैरे, देन गो अँड हँग आउट विथ युअर फ्रेंड्स. हीच माझी लाईफ होती, बी इट वीकेंड्स ऑर वीकडेज असंच. ओके, बट कसं असतं की काही इव्हेंट्स येतात लाईफमध्ये, किंवा लाईफमध्ये अशी एक वेळ येते की जेव्हा लाईफ काही चांगल्या गोष्टी तुमच्यावरती एन्फोर्स करतं. ओके, मी असं नाही म्हणत आहे की गोईंग हँग आउट विथ फ्रेंड्स अँड ऑल दिस इज नॉट गुड ऑर इट इज बॅड, बट द थिंग इज दॅट कधी कधी आपल्याला अशा सगळ्या चांगल्या हॅबिट ज्या असतात ते आपल्याला आपल्यातून एक्स्ट्रॅक्ट करायला प्रमोट करतात किंवा हेल्पफुल होतात. ओके, तशीच रीडिंग ही एक न्यू हॅबिट जी मी अडॅप्ट केली आणि ज्याच्यामुळे खूप असा पॉझिटिव्ह चेंज माझ्या लाईफमध्ये आला. ओके, सो माझा चेंज तेव्हा झाला जेव्हा मी प्रोफेशनल लाईफमध्ये खूप स्ट्रगल करायला लागलो. ॲज इन एस्पेशली वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आपण ते ऑफिसच्या सराउंडिंग्समध्ये नसतो की आपण म्हणजे कंटिन्युअसली कोणावर इंटरॅक्ट नसतो करत, किंवा असं म्हणजे काइंड ऑफ थोडंसं आपलं कम्युनिकेशनवरती इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे आपण जे काही इंटरॅक्शन होतं ते आपल्या प्रोफेशनल फोरम्समध्येच, एस्पेशली ड्युरिंग मीटिंग्स. ओके, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला वर्ड्स लगेच आठवत नाही, किंवा काही थॉट्स तुम्हाला क्लिअर असतात पण ते तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही. ओके, दिस इम्पॅक्ट्स ऑन इम्पॅक्ट्स ऑन लॅक ऑफ प्रेझन्स ऑफ माइंड, आणि काही हाऊ डू आय से, म्हणजे तुम्ही फंबल पण करता. ओके, जसं आता थोडंसं झालं असं, बिकॉज आय एम नॉट यूज टू दिस. ओके, दॅट्स द रिझन थोडंसं फंबल झालं. ओके, बट एनी हाऊ हे हळूहळू इम्प्रूव्ह होईल. म्हणजे दिस इज ऑल्सो हॅबिट. ओके, ते कव्हर करू आम्ही. ओके, सो तशीच तीच एक म्हणजे तोच एक असा सिनारी होता माझ्या लाईफमध्ये, ज्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही बाबा, आता हाय टाईम आहे, आय शुड स्टार्ट वर्किंग ऑन माय कम्युनिकेशन स्किल्स टू इम्प्रोवाइज दॅट. म्हणून मी असं म्हणजे रिडिंग वगैरे स्टार्ट केली. सुरुवातीला मी एक बुक घेतलेली, दॅट वॉज ऑफ कॉलिन हूवर. शी इज वन ऑफ द व्हेरी फेमस ऑथर. ओके, बट आय एम नॉट शुअर मी तिची बुक म्हणजे ऑनेस्टली मी तिची बुक कम्प्लीट करू शकलो नाही. का ते मला कारण माहिती नाही, मे बी माझा इंटरेस्ट डेव्हलप नाही झाला, पण मी ते अर्धवटच म्हणजे वाचायची सोडून दिली. म्हणजे नॉट इवन बिगिनिंगचे 50 पेजेस. ओके, बट ॲक्च्युअल हॅबिट जेव्हा बिल्ड झाली, जेव्हा मी रॉबिन शर्मा नावाचे एक ऑथर आहेत. ओके, त्यांची बुक आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. ओके, ती बुक वाचायला स्टार्ट केली. सो मी जास्त डिटेलमध्ये नाही जाणार अबाउट दॅट बुक. ओके, बट एक सिम्पल एक्झाम्पल देतो. आपण आहे ना, म्हणजे मी तरी, ओके, आय एम नॉट शुअर हा व्लॉग कोण कोण बघतायत, आपण खूप मिडल क्लास फॅमिलीमधून वर आलेले लोक आहोत. ओके, सो तर बऱ्याच वेळा आहे ना आपण रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे आपण स्वतःची लाईफ जगायला विसरून जातो. ओके, सो करिअर असेल किंवा काम असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज, या सगळ्यात आपण एवढे अटकतो की स्वतःची भूक ताण तर विसरूनच जातो, शिवाय आपल्या हेल्थकडे पण आपण दुर्लक्ष करून टाकतो.
ओके. आणि मग आयुष्यात आपल्या असा एक मोमेंट येतो जेव्हा लाईफ तुम्हाला अलार्म देते. ओके. ते कदाचित कसाही असेल, कोणत्याही वेने असेल, मे बी तुमचा हेल्थ इश्यू असेल, मेजर मायनर, ओके, किंवा ओव्हर स्ट्रेसमुळे थोडंसं डिप्रेशनमध्ये कधी कधी कोण जातं आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आता खरंच आपल्या लाईफमध्ये आपल्याला बदल करायला हवं. आणि खूप वेळा आपण तोवर चेंज करत नाही जोवर आहे ना लाईफ आपल्याला फोर्सफुली आपल्याला चेंज करायला लावत नाही काही गोष्टी. ओके. पण अशाच काही इन्सिडेंट्स म्हणजे असेच काही इन्सिडेंट्स असतात जे आपल्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट्स असतात की आपल्या लाईफमध्ये. आणि ही बुक एक्झॅक्टली तेच सांगते की स्वतःला प्रायोरिटी द्या, स्वतःच्या हॅपीनेसकडे लक्ष द्या आणि स्वतःची लाईफ आनंदाने जगा. हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. वर्क वगैरे आपण जे काय आहे ते अग्री, ते सगळं आपलं दैनंदिन लाईफमध्ये करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण सोबत आपल्या लाईफला इम्पॉर्टन्स देणं हा फॅक्टर पण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं तुम्ही तुमच्या कामाला आणि इतर गोष्टींना म्हणजे प्रोफेशनल लाईफला महत्त्व देता. ओके. म्हणून म्हणजे माझाच एक्सपिरियन्स आहे वर्ल्ड बुक डेच्या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छितो की रीडिंग फक्त ही नॉलेजसाठी नाही आहे. ओके. ती बेसिकली तुमचं थॉट प्रोसेस आणि तुमची थिंकिंग चेंज करते. ओके. आणि इट क्रिएट्स अ बेटर वर्जन ऑफ यू. दिस इज वॉट आय फील. ओके. अँड यू कॅन जस्ट टॉक अबाउट युअर एक्सपिरियन्स. सो माझा एक्सपिरियन्स ह्याच्यापेक्षा टोटली वेगळा आहे. मी लहानपणापासून एक ॲक्टिव्ह रीडर आहे आणि आता कदाचित थोडंसं कमी झालं आहे कारण लग्नानंतर खूप गोष्टी बदलतात. बट लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड, प्रचंड आवड. आणि ही निर्माण झाली ते म्हणजे माझी आई एक ग्रंथपाल आहे. सो शी वर्क्स इन अ पब्लिक लायब्ररी आणि दॅट इज द रिझन माझी सगळ्यात म्हणजे पुस्तक वाचण्याची आणि नवीन नवीन पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली. सो माझ्यासाठी समर हॉलिडेज आणि दिवाळी वेकेशन ह्याचं म्हणजे बोलतात ना लोक म्हणजे बाकीची पोरं आतुरतेने ह्यासाठी वाट बघायचे की आपण खेळायला जाऊ, आपण ह्यांच्याकडे फिरायला जाऊ किंवा काय सुट्ट्या एन्जॉय करू. पण माझ्यासाठी असायचं की मी एक लिस्ट बनवून ठेवायची एक्झाम्सच्या आधी की मम्मी मला हे 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 बुक्स हवेत. सो मम्मी ते बुक्स थोडे बाजूला काढून ठेवायची माझ्यासाठी. सो अशी ही माझी वाचनाची आवड निर्माण झाली. सो मी खूप प्रकारचे पुस्तकं वाचलेत. सो ह्याने जसं सांगितलं हे नॉन फिक्शनबद्दल हा जास्त बोलला. बट माझ्यासाठी वाचनाची आवड निर्माण झाली ते म्हणजे मुळात फिक्शनल बुक्समुळे. मला फिक्शनल, मायथॉलॉजिकल, मग ऑटोबायोग्राफीज ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात वाचायला. आणि फिक्शनल, नॉन फिक्शनल थोड्याफार, अगदीच नाही असं नाही. म्हणजे शिव खेरांची यश तुमच्या हातात और येस यू कॅन डू इट किंवा द सिक्रेट ह्या सगळ्या मी मराठी ट्रान्सलेशन्समध्येच वाचल्या आहेत. बट असं सांगेन मी की सो मी असं जसं अर्नेस्ट हेमिंग्वेने सांगितलं आहे की देर इज नो फ्रेंड ॲज लॉयल ॲज अ बुक. सो हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप जास्त इम्प्लाय केलं. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात लहानपणी किंवा त्या दरम्यान की आपल्याला खूप गोष्टी माहिती नसतात, क्युरियस असतो आपण. आणि त्यावेळेला ऑब्व्हियसली इंटरनेट आणि सायबर कॅफेमध्ये जाणं एवढं काही कॉमन नव्हतं. सो माहिती मिळणार कशी तर न्यूजपेपर वाचणं, पुस्तकं वाचणं ह्यातूनच माहिती मिळणार. सो त्यानेच आपण घडत जातो मला असं वाटतं. सो तुमचा बौद्धिक विकास त्याने घडतो. सो पुस्तक वाचन माझ्या आयुष्यात त्याने हे एक आय से रोल प्ले केला की यू गेट बेटर थॉट्स, क्लॅरिटी असते तुमच्याकडे थॉट्सची. सो कधी कधी बऱ्याच वेळा, आता एक्झाम्पल सांगते मी, बऱ्याच वेळा असं होतं की आपण पाहतो मोठी माणसं किंवा कोणीही असेल भडकली किंवा रागात असेल, सो त्यांच्या तोंडातून अपशब्द निघून जातात. सो मोस्टली माझं असं म्हणणं आहे की हे का होतं, कारण तेव्हा आपल्याकडे ना राग एक्सप्रेस करण्याचे वर्ड्स किंवा कसं एक्सप्रेस करावं हे माहीत नसतं त्यावेळेला. सो आपल्या तोंडात जे आपण ऐकतो सो ते शब्द बाहेर पडतात. सो माझ्यासाठी असं हे केलं की पुस्तकांचा रोल असा आहे की वाचनाचा रोल असा आहे की त्यामुळे मला कळलं की ॲटलिस्ट जर मला एक्सप्रेस करता येत नसेल रागाच्या, जेव्हा मी रागवलेली असेल त्यावेळेला ॲटलिस्ट मी शांत होते,
थोडंसं काम डाऊन होऊन मग आय अलाइन माय थॉट्स बेटर अँड देन आय प्रॉबेबली कन्फ्रंट दॅट पर्सन. सो हे मला जास्त करून पुस्तकांनी शिकवलं आहे. सो माझे खूप खूप जास्त आवडते पुस्तक आहे. सो आय से की शाळेमध्ये लायब्ररी असायची. सो आमच्या शाळेत मोस्टली असे फिक्शनल बुक्स ठेवायचे नाही. सो त्यावेळेला मी जास्त करून एन्सायक्लोपीडिया वगैरे हे सगळ्या गोष्टी वाचायची. आणि जसं मी ज्युनियर कॉलेजला गेले, सो ज्युनियर कॉलेजमध्ये मी जास्तीत जास्त वेळ लायब्ररीमध्ये असायची, कारण तिथे ट्वायलाइट, परत हॅरी पॉटरचं नवीन तेव्हा 7th बुक रिलीज झालं होतं. सो ह्या सगळ्या बुक्सचं एडिशन्स आणि कॉपीज होते त्याच्यामध्ये, सो त्या लायब्ररीमध्ये. सो मी तिथेच असायची, तेच वाचत बसायची. मला खूप आवडायचं हे असे फिक्शन वाचायला. बट अपार्ट फ्रॉम दॅट मी सांगू इच्छिते माझी फेवरेट बुक कुठली आहे. सो सध्याच म्हणजे मला वाटतं मी मागच्याच वर्षी कम्प्लीट केली ही बुक. ती होती द सायलेंट पेशंट. सो दिस वॉज रिटन बाय ॲलेक्स मायकेलिडेज और मिशेलिडेज, जसं तुम्ही प्रोनाऊन्स कराल तसं. सो मला जास्त करून थ्रिलर बुक्स पण खूप आवडतात. सो ही बुक द सायलेंट पेशंट ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. सो मी सांगेन, मी जास्त फार काही स्टोरी रिव्हील करणार नाही किंवा काय, बट ह्या स्टोरीमधला जो एंड आहे तो अगदी अनएक्सपेक्टेड आहे. आणि जर कोणाला रीड करायचं, सो जेव्हा मी हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हेच रिकमेंडेशन दिलं होतं की प्लीज तुम्ही जाऊन ती बुक वाचा. जर तुमच्याकडे तुम्हाला विकत नसेल घ्यायची तर आय लेंड यू माय बुक, तुम्ही ती बुक वाचा. तुम्हाला स्टोरी आणि त्याचा जो क्लायमॅक्स आहे तो खरंच अनएक्सपेक्टेड आहे. आणि सो माझी ती सगळ्यात जास्त फेवरेट, आतापर्यंतची फेवरेट होती. म्हणजे त्याआधी मी आगाथा ख्रिस्ती यांचे थ्रिलर नॉवेल्स वाचायची. सो मला तेही आवडायचे, पण ती वाचल्यानंतर आणि ही द सायलेंट पेशंट वाचल्यानंतर सायलेंट पेशंट माझी जास्त फेवरेट झाली. सो मला मायथॉलॉजिकल बुक्स पण आवडतात वाचायला. सो मायथॉलॉजिकलमध्ये मी वाचल्यात युगंधर वाचली आहे, त्यानंतर कर्ण वाचली आहे. सो ह्या पुस्तकांमध्ये अपार्ट फ्रॉम द रिलिजन बेस जे काय आहे ते गीता आणि हे सगळ्या गोष्टी किंवा आपण महाभारत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वगळता त्यातून आपल्याला काय सार मिळतो, तर कधी कधी अशा पुस्तकांमधून जीवनाचा सार किंवा हाऊ टू लिव्ह युअर लाईफ बेटर हे पण सांगितलं जातं. सो ह्या बुक्स मला तशा वाचायला आवडतात. किंवा मोठ्या मोठ्या कादंबऱ्या जसे की गॉन विथ द विंड ही खूपच मोठी कादंबरी आहे, ही सुद्धा मी मराठी ट्रान्सलेटेड वाचली आहे. सो माझे मोस्ट ऑफ द बुक्स मराठी ट्रान्सलेटेडच असतात. सो मी लहानपणी आणि कॉलेजमध्ये असताना खूप खूप बुक्स वाचलेत. लग्नानंतर थोडे कमी झाले, बट अगेन आय एम ट्राईंग टू कम इन टू दॅट दिस थिंग पेस. बट आय एम शुअर की होईल ते. Absolutely. We'll build that habit. या सो माझं आता सध्या तरी हेच असतं, मी कुठेही गेली आणि मला बुक सेल दिसलं तर आधी मी तिथे घुसते, कारण मला जी पुस्तकं आवडतात किंवा हवी आहेत ती आहेत की नाही हे बघण्याचा हेतू असतो त्यामागे. पण होपफुली ही आवड जी आहे माझी पुस्तक वाचण्याची ही कायम राहील. आणि आज जागतिक पुस्तक दिवस. सो ह्या दिवशी मी असं आय वोंट से मी पण करते किंवा काही, बट आय मेक शुअर की मी जास्तीत जास्त बुक्स वाचेल. आणि तुम्हाला पण मला एक सजेशन किंवा एक छोटीशी ॲडवाईस देऊ इच्छिते की इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही एखादी हेवी बुक घेऊन बसा आणि वाचा. आय नो कधी कधी असं तर सेल्फ हेल्प किंवा सेल्फ मोटिवेशन जे बुक्स असतात दोज आर थोडेसे बोरिंग, बिकॉज त्याच्यामध्ये कधी कधी स्टोरीज नसतात किंवा काय, सो इमॅजिन करायला थोडे डिफिकल्ट जातं. बट व्हॉट आय वुड सजेस्ट इज की अगदी तुम्ही काय अर्धा तास पाऊण तास बसू नका वाचायला. एखाद पान वाचलं तरी फार आहे ते, या मोर दॅन इनफ आहे. सो एखाद पान वाचा, सुरुवात तिथून करा. अगदी छोटीशी सुरुवात केली ती नंतर आणि रोज नियमितपणे वाचनाला सुरुवात करा. सो इट विल बिल्ड इन टू अ हॅबिट. सो त्याच्याने तुमचं एका पानावरून कधी तुम्ही पूर्ण पुस्तक 2 दिवसामध्ये संपवणार हे तुम्हाला कळणार. आपल्याला म्हणजे व्हॉट आय फील इज परफेक्ट रीडर नाही बनायचं, ओके, बट फक्त तुम्ही सुरुवात करा. आय विल अश्युअर दॅट की तुम्ही या गोष्टीमध्ये
आनंद शोधायचा प्रयत्न कराल. Right. ओके, तुम्हाला इट विल मेक यू हॅपी. ओके, इट इज गोना सायलेंटली हेल्प यू फॉर शुअर. म्हणून मला पण असं वाटतं की आय वुड अर्ज यू दॅट तुम्ही हे स्टार्ट करा. खूप छान हॅबिट आहे ही आणि तुम्हाला खूप म्हणजे ह्याचा खूप जास्त फायदा होईल या सगळ्या गोष्टीचा. सो हा होता आमचा छोटासा सेट डाऊन व्हिडिओ अबाउट वर्ल्ड बुक डे. सो तुम्हाला कसा वाटलं हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि असेच काही आयडियाज असतील किंवा तुम्हाला असं काही सेट डाऊन व्हिडिओमध्ये की आम्ही काही कुठल्या गोष्टीवर बोलावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा आमचे थॉट्स एक्सप्रेस करायचे असतील, सो प्लीज कमेंटमध्ये कळवा. आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली. आणि फॉलो करा Yeah. iTunes and check-ins. प्लीज लाईक See करा, you. शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.